नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने। सुख झाले हो साजने, सुख झाले हो रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर या वैकुंठी। लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घर या वैकुंठी। मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटी। येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघन निहित पाणिं मंडनं मंडनानां।
तरुण तुलसीमाला कंधरम गंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। पांडुरंगा करू प्रथम नम, बोला रंगा करू प्रथम नम, पांडुरंगा करू प्रथम नमन। दूसरे चरण संताची त्यांच्या कृपा कथेचा विस्तार। प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। रे चरण संताते दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार। त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार। धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत सेवेसाठी घेतलेल्या या अभंगामधून संसाराला आलेले जे महात्म्य आहेत, या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण झालेले जे महात्म्य आहेत, त्याचं कार्य करण्याकरता इथे आलेले जे महात्म्य आहेत, त्यांना अनुलक्षून या अभंगातून उद्गार काढतात। धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी। या अभंगाचं एक वैशिष्ट्य असं आहे, महाराजांनी हा जो अभंग केलेला आहे, मृत्यूलोकामध्ये देहधारी बनून असणारे जे संत महात्मे अवतीर्ण झालेले आहेत आणि जगदोद्धाराचं कार्य करू लागलेले आहेत, त्यांच्याकरता जरी महाराजांनी या अभंगातून उद्गार काढलेले असले तरी ही अक्षर महाराजांनाच लागू पडतात। ज्याप्रमाणे
महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपाचं त्यांच्या कार्याचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की मोटकी देहाकृती उमटे निजज्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढे प्रगटे प्रकाशु जायसा तैसी दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता बाळपणीचा सर्वज्ञता वरी दयाते. मौलीने या ओवीमधून जे वर्णन केले ते भगवान श्रीकृष्णाच्या अलौकिक अशा प्रकारच्या अवतार कार्यासंबंधाने जे उद्गार काढलेले आहेत. मौलीने हे उद्गार जरी भगवान श्रीकृष्णाच्या उद्देशाने काढलेले असले तरी या ओवीमधील सगळा अर्थ मौलींनाही अशा प्रकारचा लागू होतो. हे जसं या ओवीमध्ये आहे तसं महाराजांनी या अभंगातून जगदोद्धारा करता अवतीर्ण झालेल्या संत महात्म्यांच्या संबंधाने जे उद्गार काढलेले आहेत तीच अक्षरं महाराजांनाही लागू पडतात. अशा प्रकारची धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. कारण या अभंगाचं थोडंसं आपण चिंतन केलं, थोडंसं मनन केलं तर ही गोष्ट सहज लक्षात येईल की या अभंगातून महाराजांनी जे वर्णन केलेलं आहे संसारामध्ये अवतीर्ण झालेल्या महात्म्यांची जी लक्षणं सांगितलेली आहेत त्यांचं जे वर्तन सांगितलेलं आहे ते पूर्णपणे महाराजांना तंतोतंत लागू पडतं. आणि आपण तरी याच्यापेक्षा वेगळं काय करू शकणार आहोत. ते जे सांगतात ते जे वर्णन करतात त्यांचीच अक्षरे घ्यायची आणि त्यांच्याच चरणी अशा प्रकारची व्हायची. जसं अर्धे देताना गंगेमध्ये गेल्यानंतर गंगेचंच पाणी घ्यायचं आणि गंगेमध्येच अशा प्रकारचं अर्पण करायचं. सूर्याला अर्ध देण्याकरता गंगेवर गेला आणि अर्ध देऊ लागला तर कोणी घरून पाणी घेऊन जात नाही. गंगेचंच पाणी घ्यावं आणि गंगेलाच अशा प्रकारचं अर्पण करावं, सूर्याला अर्पण करून गंगेमध्ये सोडावं. तसं संतांचीच अक्षरे आणि संतांचाच अशा प्रकारचा महिमा सांगावा, त्यांच्याच अक्षराने त्यांचं अशा प्रकारचं वर्णन करावं. महाराजांची ही अक्षरं त्यांनाच अशा प्रकारची लागू पडणारी आहेत. हे अभंगाचं मोठं वैशिष्ट्य. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. संसाराला आलेले जे महात्मे आहेत त्यांच्याकरता महाराजांनी धन्यत्वाचे उद्गार काढलेले आहेत. संसाराला तर सर्वच आलेले आहेत. याची यावत जीव मात्र सगळे संसारालाच आलेले आहेत. 84 लक्ष योनीमध्ये जेवढे म्हणून जीव अशा प्रकारचे आहेत हे सगळे जीव संसाराला आलेले आहेत. संसाराला येणं म्हणजे या जीवदशेला येणं, देहधारी बनणं, या शरीराला येणं, या मृत्यूलोकामध्ये येणं म्हणजे संसाराला येणं. असा संसाराला येणं या शब्दाचा पारमार्थिक अर्थ आहे. बाकी संसाराला येणं आणि संसार करणं याचे लौकिक दृष्टीने आणि व्यावहारिक अर्थ जरी वेगळे असले तरी परमार्थाच्या दृष्टीने अशा प्रकारचा संसाराला येणं म्हणजे देहाला येणं, संसाराला येणं म्हणजे या मृत्यूलोकामध्ये येणं, संसाराला येणं म्हणजे जीवदशा प्राप्त करणं, जीवदशा प्राप्त होणं याला म्हणावं संसाराला येणं. जीव पुन्हा पुन्हा जन्माला येतो, पुन्हा पुन्हा मरतो, पुन्हा पुन्हा येतो आणि पुन्हा पुन्हा अशा प्रकारचा मरतो. त्याचं सतत येणं जाणं या संसाराची वारी करण्यासारखं आहे. लोक वारी करतात, पंढरीची वारी करतात, अन्य ठिकाणची वारी करणारी लोक आहेत. कोणी ज्योतिबाची वारी करणारे आहेत, कोणी खंडोबाची आहेत, कोणी अंबाबाईची वारी करणारे आहेत, कोणी कोणतीच वारी करत नाहीत. पण एक वारी मात्र सगळे करतातच. किंबहुना अशी वारी करतात म्हणूनच या लोकांमध्ये आलेली आहेत, नाहीतर इथे येण्याचं त्यांना प्रयोजनच झालं नसतं. कोणती वारी करतात? संसाराची वारी करतात. माऊली सांगतात याची एके परी रूपकाची या कुसरी सारी तसे वारी संसाराची. अशा प्रकारची या संसाराच्या वारीला म्हणजे या मृत्यूलोकामध्ये प्रत्येक जीव येतोच, तो देहधारी होतोच, त्याला संसाराला यावंच लागतं. पुन्हा पुन्हा येतो आणि पुन्हा पुन्हा मरतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. असं जे आचार्यांनी चरपट पंजरीमध्ये जे म्हटलेलं आहे त्याला अनुसरून तुकोबरायांची उद्गार आहेत. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित, नित्य भावे फजित, नित्य भावे फजित. फजित नित्य भावे फजित,
नित्य भावे भजित नित्य भावे भजिता नित्य भावे भजिता नित्य भावे भजिता पुन्हा पुन्हा जन्माला येऊन अशा प्रकारचा हा जीव फजिती पावतो, पण तरी या जीवाला लाजच नाही महाराज. पुन्हा जन्माला येतो, पुन्हा मरतो, पुन्हा जन्माला येतो, पुन्हा मरतो, फजित पावतो. असं पुन्हा पुन्हा अशा प्रकारचं या शरीराला येतो, या संसारामध्ये येतो, या देहाला येतो, नश्वर अशा देहामध्ये राहतो, पुन्हा मरतो, पुन्हा जन्माला येतो. असे 84 लक्ष योनीमधले जीव अशा प्रकारचे सतत या संसारामध्ये भ्रमण करतात, या देहाला येतात. 4 प्रकारचे वर्ग मानलेले आहेत या जीवाचे. संसाराला येणारे हे जे जीव आहेत ते 4 प्रकारच्या वर्गामधले आहेत. काही जीवांना संसार कळतही नसतो आणि ते संसार करतही नसतात, असा पामर जीवांचा एक वर्ग आहे. वृक्षपाशाणाची ज्या योनी आहेत त्यांना संसार म्हणजे काय हे कळत नाही आणि करण्याचा तर विषयच नाही. असे अत्यंत जड योनीमधले हे जीव आहेत. तैसे होती तरुतृण लोह लोष्टका पाषाण अशा जड योनीतले हे जे जीव असतात त्यांना संसार कळतही नसतो आणि ते संसार करतही नाहीत. काही जीव असे आहेत की ज्यांना संसार कळत नाही पण तो करण्याचा थोडाफार प्रयत्न करतात, असा पशु पक्षादी जीव योनीतले काही अशा प्रकारचा तो वर्ग आहे. आहार निद्रा भय मैथुनम जीव या न्यायाने पशु पक्षादी जीव असतात, त्यांना संसार म्हणजे काय हे कळत नाही पण संसार करण्याचा थोडाफार ते प्रयत्न करतात. आहार निद्रा भय प्रजोत्पादनादी अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्याकडून घडतात. कळपाने राहण्याची त्यांची प्रवृत्ती असते. अशा प्रकारचा जीवाचा जो वर्ग आहे तो विषयी जीवांचा वर्ग आहे. त्यांना संसार कळलेला नाही पण करण्याचा प्रयत्न करतात. काही जीव असा आहे की ज्याला संसार काय हे थोडंफार कळलेलं आहे आणि थोडाफार करण्याचा तो प्रयत्नही करतो. त्याला मुमुक्षु म्हणावं किंवा त्याला जिज्ञासू म्हणावं. आणि या वर्गामध्ये फक्त मनुष्य प्राणी. मनुष्याला थोडाफार संसार कळतो, थोडाफार तो करण्याचाही प्रयत्न करतो. अशा या जिज्ञासू स्थितीमध्ये असणारा जो जीवाचा वर्ग आहे तो मनुष्याचा आहे. चौथा जो वर्ग आहे त्याला संसार काय आहे हे कळलंय पण संसार कळूनही संसार अशा प्रकारचा ज्यांनी केलेला नाही असा मुक्त जीवांचा एक वर्ग आहे. अशा या संसारामध्ये ते आले, संसारामध्ये राहिले पण संसारामध्ये राहून सुद्धा त्याची लिप्तता मात्र लावून त्यांनी स्वतःला घेतली नाही. भगवान सांगतात की ज्याप्रमाणे सरोवरामध्ये कमलपुष्प असावं त्या पाण्यामध्ये राहणाऱ्या कमळाप्रमाणे पाण्यात राहूनही पाण्यापासून अलिप्त असणारं जसं कमळ आहे तसे संसारात राहूनही संसाराची अलिप्तता ज्यांनी अशा प्रकारची आपल्या ठिकाणी ठेवलेली आहे असा एक मुक्त जीवांचा एक वर्ग आहे. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. आणि याचाच अनुवाद तुकोबराय करतात. कमल पुष्पाप्रमाणे अलिप्तता राखून या संसारामध्ये राहणारा हा जो वर्ग आहे तो मुक्तात्म्यांचा आहे. पामर विषयी मुमुक्षु आणि मुक्त असे हे संसारामध्ये आलेले जीव आहेत. त्यापैकी तुकोबराय कुणाला म्हणतात धन्य ते संसारी? कुणालाही नाही. या 4 पैकी कुणालाही महाराजांनी अशा प्रकारचं धन्यत्व दिलेलं नाही. महाराजांच्या डोळ्यापुढे धन्यत्वाला पात्र असणारे संसारी जे आहेत ते संसारी महात्मे ते आहेत. कोणते? असे संत महात्मे आहेत की जे संसाराला आले, हरिरंगी रंगले सर्व भावी तुका म्हणे धन्य जन्मातीची जन्माती ते आले तुका म्हणे जन्माती ते आले
रंगले सर्व भावे रंगले सर्व भावे संसाराला आलेले ते खरोखर धन्य आहेत. कोणते? हरिरंगी रंगली सर्व भावी, सर्व भावाने भगवत नाम चिंतनामध्ये जे रंगून गेलेले आहेत. अशा प्रकारे तुका म्हणे धन्य द्याचे जिने जिही वासुदेवी घातले दान तया न लगे येणे जाणे झाले वासुदेवी राहणे गायनी वनी अवघादे. असे असणारे महात्मे त्यांच्याकरता तुकोबऱ्याने उद्गार काढलेले आहेत. धन्य ते संसारी असे महात्मे या संसारामध्ये म्हणजे मृत्यू लोकामध्ये आले, देहधारी बनले, मनुष्य देहाला आले, या संसारात आले. संत महात्म्यांनी संसारामध्ये या मृत्यू लोकामध्ये यावं, मनुष्य देहाला यावं. इतकं या मनुष्य देहाचं काही फार मोठं महत्व आहे का? संतांनी या देहाची नश्वरता सांगितली. हा देह कसा आहे, काय नाशवंत स्वरूपातला असणारा हा देह, मरते असणारा हा देह, दुःखाला कारण असणारा हा देह, पण असा देह धारण करून संत महात्मे या संसारामध्ये अवतीर्ण झाले. काय कारण आहे? कशा करता या मनुष्य देहाने संत महात्मे इथे अवतीर्ण झाले? संत महात्म्यांनी जगताचं अवलोकन केलं, मनुष्य प्राण्यांचं अवलोकन केलं, आणि जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा पडिले भवाचे सागरी वहावले मायापुरी. अशा प्रकारचे सगळे सुखाच्या अपेक्षेने धडपड करतात, पण सुख तर राहिलं बाजूला, पण दुःख पादरात घेतात आणि पुन्हा पुन्हा या संसारामध्ये आणखी येतात आणि जातात, मरतात, पुन्हा जन्मतात, पुन्हा मरतात. ही त्यांची दयनीय स्थिती, त्यांची दुःखरूप अशा प्रकारची स्थिती संतांनी जेव्हा पाहिली तेव्हा त्यांच्या अंतःकरणामध्ये मोठा कळवळा निर्माण झाला. आणि तुमच्या आमच्या आत्यंतिक कळवळ्यापोटी संत महात्मे अशा प्रकारचे देहधारी बनून आपल्या उद्धाराकरता इथे अवतीर्ण झाली. येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा. पडते हाती म्हणून काळा, पडते हाती म्हणून काळा, पडते हाती म्हणून काळा, पडते हाती म्हणून काळा. येतो हिताचा कळवळा, हा येतो हिताचा कळवळा. मनुष्य मात्राच्या हिताच्या कळवळ्यापोटी संत महात्मे या ठिकाणी अवतीर्ण झाले. बुडता हे जन नदी खवी डोळा, इतो कळवळा म्हणून या अशा प्रकारे हे बुडत चाललेले आहेत. कुठं बुडायला लागले? या संसारात, या भवसागरात किंवा या माया नदीत बुडत आहेत, बुडत आहेत. त्यांची त्यांनाच कळेना. किती बुडाले, किती वाहवत चालले, काही बुडाले तयाचा मूळ ना मार्ग, अशी स्थिती आहे. तेव्हा अशा या बुडत्यांना त्यातून काढण्याकरता संत महात्मे अवतीर्ण झाले. दयेनं अशा प्रकारचे आणखी प्रेरित झाले आणि आत्यंतिक दया त्यांच्या अंतःकरणात दाटून आल्यानंतर संत महात्मे मनुष्य रूपाने या भूतलावर अवतीर्ण झालेले आहे. कशा करता अवतीर्ण झाले? यांच्यावर उपकार करण्याकरता, येथे उपकारासाठी, उपकार करण्याकरता इथे आलेले. संतांचा उपकार निरपेक्ष उपकार आहे.
आपणही उपकार करत नाही अशातला भाग नाही, पण आपला उपकार असतो ते नेहमी सापेक्ष स्वरूपाचा असतो. संत जेव्हा उपकार करतात तेव्हा त्यांचा उपकार हा निरपेक्ष असतो. आणि याच्याही पुढे सांगू का, संत जे उपकार करतात असं आपण जे म्हणतो त्याला संत महात्मे कर्तव्य समजतात. संत महात्मे कर्तव्य बुद्धीने जे गोष्ट करतात त्या त्यांच्या करण्याला आपण मात्र उपकार म्हणतो. संतांनी केलेला आपल्यावर उपकार आहे, पण संत कर्तव्य बुद्धीनेच या गोष्टी करत असतात. तेव्हा केवळ ते करण्याकरताच, निरपेक्ष उपकार करण्याकरताच या ठिकाणी संत महात्मे इथं आले आणि जगदोद्धार करू लागले, उपकार करण्याकरता इथं आले. येथे उपकारासाठी, इथे उपकार करण्याकरता. कोणावर उपकार? सगळे जे असतील ते अशा प्रकारचे, जे विषयी आहेत, जे पामर आहेत, जे जड आहेत, जे अज्ञानी आहेत, असे असणारे जे कोणी याची यावत मनुष्य प्राणी आहे, ज्यांना आपल्या हिताचीही गोष्ट कळत नाही, ज्याला काय करावं ही समजत नाही, अशा प्रकारच्या या संसारामध्ये गांजून गेलेले जे आहेत त्यांच्या उद्धाराकरता संत महात्मे त्यांना आणखी उद्धरून नेण्याकरता, त्यांच्यावर उपकार करण्याकरता या ठिकाणी अशा रीतीनं संत महात्मे अवतीर्ण झालेले आहेत. तुकोबराय वर्णन करतात की असे असणारे संत महात्मे जगदोद्धार करण्याकरता या लागी अवतार तुमचा जगी, या लागी अवतार तुमचा जगी, या लागी अवतार तुमचा जगी, या लागी अवतार, या लागी अवतार तुमचा जगी. नाही आठवलं? बर. अशा पद्धतीनं संत महात्मे एवढ्या करतात. एक गोष्ट आहे संतांच्या उपकाराचं स्वरूप आणि संतांनी आपल्यावर ज्या पद्धतीने उपकार करावा अशी आपली असणारी धारणा, याच्यामध्ये मात्र फरक आहे. दुर्दैवाने संतांनी आमच्यावर उपकार करावा म्हणजे आम्हाला लौकिकाच्या गोष्टी सगळ्या प्राप्त करून द्यावेत, हा संतांचा उपकार आम्हाला मान्य, हे अज्ञानातनं बोलणं. संत असला उपकार करत नाही. तुम्हाला काय द्यावा आणि काय देऊ नये असला उपकार संत करत नाही, विशेषतः लौकिकाच्या बाबतीत. तुकोबरायांनी तर स्पष्ट उद्गार काढलेत की माझ्या मुखा वाटा नयो हे वचन व्हावे हे संसार संतान द्रव्य कोणा. अशा प्रकारच्या माझ्या मुखातून असे देवा उद्गार सुद्धा येऊ देऊ नको, असे शब्द सुद्धा येऊ देऊ नको की कुणाला संतान व्हावं, कुणाला द्रव्य मिळावं, कुणाला आणखी काही प्राप्त व्हावं. अशा प्रकारच्या सांसारिक किंवा लौकिक दृष्टीने कुणाला काही प्राप्ती व्हावी असं संतांचं देणं नाही, हे संतांचा उपकार नाही. आणि असं जर देणारे असतील तर ते संतही नाहीत. मग संतत्व त्याच्यामध्ये नाहीये. मग संतांचा उपकार काय आहे? समाधी प्रसंगाच्या वेळेला संतांनी जो उपकार केलाय, जगाला जे तारलेलं आहे ते अशा कोणत्या पद्धतीने केलेलं आहे? नामदेवरायांनी उद्गार काढलेले आहेत. निवृत्ती सोपान ज्ञानदेव तिन्ही मूर्ती तिन्ही देव धर्म रक्षणार्थ पहावो मनुष्य रूपे अवतरली. अशा प्रकारचा राजे यवन भ्रष्ट झाले, ठाई ठाई दोष घडले, मग इही अवतार घेतले कली दोष हरावया. मग यांनी अवतार घेतला अशा प्रकारचा. मग कसा काय केलं? देखे मनुष्यगण प्राणी जयाचा भार नसा हे मेदनी, मग इही अवतार घेऊनी जगतारिले कीर्तने. हा उपकार आहे, हा उपकार आहे संतांचा उपकार जो आहे. संत महात्मे उपकार करतात, निरपेक्ष उपकार करतात, पण संतांचा उपकार विहित मार्गाने आपण त्यांना आपल्या कोटीत आणण्याचा प्रयत्न करतो, आपल्या मापात बसवण्याचा आपण प्रयत्न करतो, पण तशी ते नाही, त्याला काय करणार? संतांचा आपल्यावर असणारा उपकार हा विहित मार्गाने आहे. याचा अर्थ असा, गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पापक्षालन होतं, गंगा पापम अशा प्रकारच्या. गंगेमध्ये स्नान केले की पाप नाहीच होत. तुम्ही कसेही असा, गंगेमध्ये अशा प्रकारचं स्नान झालं की केलेल्या पापाचं क्षालन केलं जातं. अशा प्रकारची ही गंगा नदी सगळ्यांना पवित्र करणारी, स्वर्गातून ती अवतीर्ण झालेली आहे. आणि फेडी ताप ताप पोखित तिरीचे पाद वगैरे या न्यायाने
गंगा पापनाशक आहे, पापनाशिनी आहे. गंगेने जर असा विचार केला काय करावं, माझ्यामध्ये इतके लोक लांबून लांबून येतात, कुणी महाराष्ट्रातून येतो, कुणी कर्नाटकातून येतो, कुणी तामिळनाडूतून येतो, एवढ्या दूर दूरून लोक माझ्यामध्ये स्नान करण्याकरता येतात, आपलं पापक्षालन करतात. इथपर्यंत येण्याला त्यांना त्रास देण्यापेक्षा मीच जर त्यांच्याकडे गेले तर, आणि प्रत्येक वर्षी गंगेने जर आपलं पात्र बदलून व्हायचं ठरवलं, मग आता ज्या विहित मार्गाने गंगेचा जो ओघ आहे त्या मार्गाने न वाहता एखाद्या वर्षी तिनं गुजरातमधून व्हावं, मध्येच तिनं आंध्रमधून थेट खाली अशा प्रकारचं दक्षिणेकडे यावं, तिथून वाहता वाहता मध्ये पुन्हा पंजाबकडे जावं. अशा पद्धतीनं जर गंगा वाहू लागली तर गंगेचा हा उपकार राहणार नाही, तो गंगेचा अपकार ठरेल. ती लोकांच्या शेतातून वाहील, ती शहरातून वाहील, महापुरामध्ये सगळे अशा प्रकारचे त्यातून वाहून जातील. हा विहित मार्गाने जाणं हाच उपकाराचा भाग आहे. संतांचा उपकार विहित मार्गाने, संत एका विहित पद्धतीने जगतावर उपकार करत असतात. उपकाराची आमची जी दृष्टी आहे ती तशी नाही त्यांची, म्हणून संतांच्या उपकाराचं हे स्वरूप नीट ध्यानात घेतलं पाहिजे. संत उपकार करतात, पण संत उपकार करतात म्हणजे स्वतःची जाणीव करून देतात, हा संतांचा मोठा उपकार आहे. आणि तशी जाणीव संतांशिवाय इतरांच्याकडून होणंच शक्य नाही, हाही त्यातला महत्वाचा भाग आहे. संतांचा उपकार सर्वश्रेष्ठ का, तर आपली जाणीव आपल्याला करून देण्याचं यथार्थ ज्ञान संतांच्या ठिकाणी आहे, म्हणूनच ते अशा प्रकारची ही गोष्ट करू शकतात की जी इतर कुणीही करू शकत नाही. पण जाणीव करून देतात म्हणजे आपल्या ठिकाणी जे आहे त्याचीच प्राप्ती करून देतात ना. तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा, तो या भावाचा पडला, तो या भावाचा पडला, तो या भावाचा पडला. होता ठेवा, तो या भावाचा पडला, तो या भावाचा पडला. प्राप्त करून दिली. सुखाचा अशा प्रकारचा असणारा ठेवा संत महात्म्यांनी प्राप्त करून दिला. संतांच्या या उपकाराचं स्वरूप सामान्य अशा प्रकारच्या प्रापंचिक जीवाकडून कधीच आणखी त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही, कारण तेच त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. संत महात्मे तरुण गेलेले आहेत आणि दुसऱ्यालाही तारणारे आहेत. तरले तरती हा भरवसा अशा प्रकारचे ते तरुण गेलेले असतात. म्हणून अशा पद्धतीचा उपकार करण्याचं सामर्थ्य संतांच्या शिवाय इतरांच्या कोणामध्येही नाही, अगदी आईबापांच्या सुद्धा, मात्या पित्यांच्या. म्हणून तुकोबरा उद्गार करतात, केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐसे माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय. अशा प्रकारची दिलेले अक्षय अभयदान गा, अशा पद्धतीचा उपकार आहे. व्यवहाराच्या दृष्टिकोनातून उपकार लोकांच्या मध्ये एकमेकावर केला जातो. अशा पद्धतीने उपकार करणाऱ्याचे 4 वर्ग समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भर्तृहरीने आपल्या नीतिशतकामध्ये एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की एक वर्ग असा आहे की जो दुसऱ्यावर उपकार करण्याकरता स्वतःवर आणखी त्या ठिकाणी स्वतःचा हानी झाली तरी चालेल, पण दुसऱ्यावरती उपकारच करतात. ईशा ते सत्पुरुषा परार्थ घटिका स्वार्थान परित्यज्य ये, सामान्यस्तु परार्थ घटिका स्वार्था विरोधी नये. ते मे मानुष राक्षसा परहितम स्वार्थाय निघ्नन्ति ये तु घ्नन्ति निरर्थकम परहितम ते केन जानीमहे. भर्तृहरी आपल्या नीतिशतकामध्ये असं म्हणतो की समाजातला संत महात्म्यांचा उपकार करणारा असा एक वर्ग आहे की जो दुसऱ्यावर उपकार करण्याकरता स्वतःच हानी झाली तरी, स्वतःला अशा प्रकारचा किती त्रास झाला तरी दुसऱ्यावर उपकारच करण्याचं त्यांचं अशा प्रकारचं आणखी व्रत आहे म्हणा, उपकारच करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. सामान्य लोक जे असतात
ते मात्र उपकार करतात पण स्वतःचंही भलं पाहतात. म्हणजे उभय पक्षी हित पाहून केला जाणारा उपकार असतो तो सामान्यांचा उपकार असतो. राक्षसी वृत्तीची माणसं जी असतात ना ते मात्र माझंच कल्याण व्हावं त्याचं काही झालं तरी चालेल अशा दृष्टीनं आणखी वागणारे असतात. दुसऱ्याचं अनहित करणारे असतात. स्वतःच्याच हिताची गोष्ट पाहतात. चौथा जो वर्ग आहे तो निकृष्टातला निकृष्ट वर्ग आहे. भर्तृहरी सारखा शहाणा मनुष्य असं म्हणतो की याला काय म्हणावं तेच मला कळत नाही. कारण हे जे लोक असतात दुसऱ्याचं हित तर राहिलं बाजूला पण दुसऱ्याचं अनहित करण्याकरता स्वतःचंही अनहित झालं तरी चालेल पण त्याचं तर झालंच पाहिजे. अशा माणसाला काय म्हणावं हा राक्षसी वृत्तीच्याही हीन अवस्थेतला आहे असा एक वर्ग आहे. पण सत्पुरुषांचा जो वर्ग आहे तो मात्र दुसऱ्यांच्या करता सतत अशा प्रकारचं स्वतःला त्याचा त्रास भोगून दुसऱ्यावर उपकार करण्याची त्याची प्रवृत्ती असते. संत महात्मे या कोटीतले असल्या कारणामुळे निरपेक्ष उपकार करण्याकरता या भूतलावर अवतीर्ण झालेले आहेत आणि जगतावर उपकार करू लागले. धन्य तोची एक जगी देहधारी असता संसारी जीवन मुक्त नामदेवराय उद्गार काढतात की असे खरोखर हा महात्मा धन्य आहे. या अशा पद्धतीने जगतामध्ये राहून तो लोकोद्धार करण्याचं काम करत असतो. मग या जगतामध्ये जेव्हा संत महात्मे अवतीर्ण होतात तेव्हा तेही देहधारी असतात. आपणही देहधारीच आहोत. सामान्य अशा प्रकारचे प्रापंचिक आपण सुद्धा आपल्याप्रमाणे त्यांना 2 हात 2 पाय डोळे नाक कान वगैरे सगळी इंद्रिय आहेत. मानव देहही त्यांच्या ठिकाणी आहे. पण असं जरी असलं तरी ते म्हणजे आपण नव्हे आणि आपण म्हणजे ते नव्हे. तुकोबाराय सांगतात असे असणारे संत नवती जगा मानसाच्या सारिखी संत संत नवती जगा मानसाच्या सारिखी संत नवती जगा मानसाच्या सारिखी समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणून नये लिंगा संत नवती जगा मानसाच्या सारिखे संत नवती जगा मानसाच्या सारिखे. त्याला मनुष्य म्हणता येत नाही. या कावडीच्या अभंगामध्ये जसं महाराज म्हणतात तसं महाराजांचा आणखी एक उत्कृष्ट अभंग आहे. आपण पहा. दह्याची अंगी निघेता खलोनी एका मोले दोन्ही मागू नये. दही आहे आणि दह्याचं मंथन केलं दह्यातून लोणी काढलं आसार असणारं ताक बाजूला केलं. एक जण आली म्हणू लागला मला थोडं ताक पाहिजे. ठीक आहे घेऊन जा. किती पैसे? कशाला पैसे? म्हणजे ताकाचे काय पैसे मागायचे का? म्हणजे त्या काळात बरं का. आता पाण्याचे सुद्धा पैसे घेऊन जा. काय पाहिजे तेवढं 1 तांब्याभर घे 2 तांबे घेऊन जा. त्याला बरं वाटलं. तो म्हणला हे लोणी काढले म्हणले त्यातून असं मग ते पण द्या थोडंसं. तेही त्यानं लोणी घेतलं आणि निघाला. अहो म्हणलं ते लोण्याचे पैसे मग तुम्ही ताक फुकट दिलं ना म्हणजे लोणी फुकट आहे काय? अहो लोण्याचं आणि ताकाचं काही मोल आहे की नाही? लोण्याचं आणि ताकाचं मोल सारखं कसं करता येईल? ताक हा निकृष्ट भाग आहे. दह्यातून अशा प्रकारचा घुसळून काढलेला जो निकृष्ट भाग आहे तो ताकाचा आहे. पण त्याचं सत्व जे काढलेलं आहे त्याचं सार जे काढलेलं आहे ते लोणी आहे. म्हणजे एकाच दह्यामधून लोणी आणि ताक निघतं पण दोन्हीचं मोल वेगवेगळं असतं. असे महाराजांनी अनेक अशा प्रकारची दृष्टांत दिली आहेत. पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी दोहोसी सौसोटी करू नये. एकाच पृथ्वीच्या पोटामध्ये गारगोट्याही निघतात आणि हिरेही निघतात. मग गारगोट्याही चमकतात आणि हिरेही अशा प्रकारचे मोठे तेजस्वी दिसतात. म्हणून दोन्हीचं काही मोल एक होऊ शकेल का? आकाशाचे पोटी चंद्र तारांगणी दोहोसी समान मानू नये. आकाशामध्ये चंद्रही उगवतो आणि शेकडो हजारो चांदण्या दिसतात. मग कितीही चांदण्या उगवल्या तरी एका चंद्राच्या प्रकाशाची बरोबरी शेकडो हजारो चांदण्या करू शकणार नाहीत. एकाच आकाशामध्ये उगवणारे जरी असले तरी दोन्हीमध्ये अशा प्रकारचा फरक आहे की नाही? तसं संत महात्मे मनुष्य देहाने जरी अशा प्रकारचे अवतीर्ण झालेले असले
तरी सामान्य प्रापंचिक अशा प्रकारची आपल्यासारखी माणसं आणि संत महात्मे ज्या देहाने अशा प्रकारचे अवतीर्ण झालेले असतात ते संत महात्मे, त्यांच्यामध्ये काही मोल आहे, फरक आहे. त्यांचा अधिकार, त्यांचा अशा प्रकारचं येणं हे विशेष स्वरूपाचं आहे. आपण आपल्या कर्माने आलो, संत महात्मे अधिकाराने इथे आलेले आहेत. तसं तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे तैसे संत आणि जन, तैसे संत आणि जन दोहोसी समान भजू नये. तसं सामान्य अशा प्रकारचे जन आणि संतांचा अशा प्रकारची तुलना आपण करू शकत नाही. संत ते संतच असतात. महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत महात्मे अवतीर्ण झाले, मनुष्य देहाने अवतीर्ण झाली. सामान्य आहेत का? माऊलींच्या शब्दात सांगायचं झालं तर ते चालते ज्ञानाचे बिंब, मूर्तिमंत ज्ञान त्यांच्या रूपाने प्रगट केलेले आहे. माऊलींचा अधिकार एवढा मोठा आहे की ज्याच्यामध्ये ज्ञान उपासक आहे आणि माऊली उपास्य आहे. सामान्यतः आपण ज्ञानाची उपासना करणारे आहोत, आपण ज्ञानाचे उपासक आहोत, पण इथं ज्ञानच माऊलींची उपासना करणार आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज उपास्य अशा प्रकारचे मूर्तिमंत ज्ञान त्यांच्या रूपाने प्रगट झालेलं आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या रूपाने मूर्तिमंत वैराग्य प्रगट झालेलं आहे. प्रपंच रचना भोगून सर्व ही भोगून त्यागिली अशा प्रकारची वैराग्याची निष्ठा प्रगटून दाविली. तात्पर्य असं आहे की मला हे सांगायचं की संत महात्मे देहधारी जरी असले तर त्यांचा देह हे का वेगळ्या प्रकारचा आहे. वेगळ्या प्रकारचा आहे म्हणजे त्या वेगळ्या अधिकारातून ते आलेले असतात. म्हणून त्यांच्यामध्ये आणि सामान्य लोकांच्या मध्ये अशा प्रकारच्या आणखी त्या ठिकाणी तुलना करता येत नाही. असे संत महात्मे उपकार करण्याकरता या ठिकाणी आले, वैकुंठाहून ते आले. तुकोबरायासारखे संत महात्मे सांगतात की आम्हाला इथे पाठवले तेवढा निरोप घेण्याकरता. तुका म्हणे मज धाडिले निरूपा, मार्ग हा सुपा सुख रूप. या ही वाट स्वच्छ करण्याकरता, ही वाट उजळ करण्याकरता, उजळा वय आलो वाटा, खरा खोटा निवाडा, हे सगळं करण्याकरता संत महात्मे इथे आले. मग कुठून आले? आले घर जा वैकुंठी. महाराज म्हणतात की वैकुंठाहून संत महात्मे आले आहेत. आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलयाची कारणासी बोलिले दे ऋषी सात
आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावी वर्थाया. आपलं येण्याचं स्थान तुकोबरा सांगतात. आम्ही वैकुंठाहून इथे आलेलो आहोत आणि जगदोद्धार करण्याकरता संत महात्मे या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहेत. त्यांच्याकरता तुकोबरा या अभंगातून उद्गार काढतात. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. खरोखर संसारामध्ये आलेले हे महात्मे मोठे धन्य, ज्या दयाने अंतःकरणामध्ये प्रेरित झालेले आहेत. जगदोद्धार करण्याकरता वैकुंठाहून इथं आलेले आहेत आणि निरपेक्ष उपकार करून जगदोद्धाराचं कार्य करू लागलेले आहेत. त्यांना अनुलक्षून तुकोबऱ्यांचे हे उद्गार आहेत. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. येथे उपकारासाठी आले घरया वैकुंठी. बोला, सांगा. धन्य संसार
दयावंत दे अंतरी 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 दया 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 दयावंत दे अंतरी अंतरी दयावंत दे दयावंत दे दया वंत दे अंतरी दयावंत दे अंतरी उपकारासाठी येथे उपकारासाठी साठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावे खूंटी आले घर जावे खूंटी आले घर जावे खूंटी वैकुंठी येथे उपकारासाठी येथे रखुमाये विढोबा रखुमाये हे जय विढोबा रखुमाये हे जय विढोबा रखुमाये विढोबा रखुमाये
संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. जगदोद्धारा करता संसारामध्ये अवतीर्ण झालेली जी संत महात्मे आहेत, मनुष्य देहाने या मृत्यूलोकामध्ये राहिले, यावत कालपर्यंत या मृत्यूलोकामध्ये ते होते, तावत कालपर्यंत त्यांची काही लक्षणं आहेत ती महाराजांनी या अभंगाच्या पुढच्या 2 प्रमाणातून सांगितलेली आहेत. त्यांचं राहणं कसं आहे, त्यांचं वर्तन कसं आहे, त्यांचं वागणं कसं आहे, त्यांचं बोलणं कसं आहे. महाराज या पुढच्या 2 प्रमाणातून त्यांची काही लक्षणं सांगतात. त्यातलं पहिलं लक्षण, लटिके वचन नाही देही उदासीन. प्रमाण लटिके वचन नाही देही उदासीन असं जरी असलं तर त्याचा अन्वय करताना मात्र लटके वचन नाही, पुढचा नाही अलीकडे अन्वया करता, आणि देही उदासीन. ज्यांच्या बोलण्यामध्ये लटकेपणा म्हणजे खोटेपणा नाही, सत्यालाच धरून जे संत महात्मे राहिलेले आहेत, ज्यांचं बोलणं सतत अशा प्रकारचं खरं बोलणं, खरं. आपण भाग्यवान आहोत की या भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, या भरतखंडामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. आणि या भूमीचं वैशिष्ट्य असं आहे की पुरातन काळापासून या भूमीमध्ये जे जे अशा प्रकारचे पुण्यश्लोकी महात्मे झालेले आहेत ते सत्यनिष्ठ आहेत, सत्याचरणी आहेत. अगदी प्राचीन काळापासून याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. स्वप्नामध्ये दिलेलं दान जागेपणामध्ये खरं करणारे अशा प्रकारचे सत्यनिष्ठ महात्मे या भूमीमध्ये झालेले आहेत. राजा हरिश्चंद्रासारखी. प्रत्यक्ष भगवंताने खोटं बोलायला सांगितलं, पण ज्यांनी सत्याची कास सोडली नाही. महाभारत युद्धाच्या प्रसंगामध्ये आपल्याला माहिती आहे, धर्मराजाला द्रोणाचार्य विचारण्याकरता आले. अश्वत्थामा मेला. युद्धभूमीवर अशा प्रकारची हाकाटी उठली, सगळीकडे बातमी पसरली, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. अश्वत्थामा हे द्रोणाचार्यांचे सुपुत्र. आणि द्रोणाचार्यांना हे जेव्हा कळलं तेव्हा माझा कोणावरही विश्वास नाही, मी फक्त धर्मराजाला विचारणार आणि त्यांना विचारल्यानंतर मी खरं ती गोष्ट मानणार आहे, म्हणून माझा रथ त्यांच्याकडे घेऊन चला. भगवंताला कळलं आणि द्रोणाचार्य आता धर्मराजाला विचारण्याकरता येणार हे पाहिल्यानंतर मग पुढचा प्रसंग त्यांनी ओळखला. आता अशा प्रसंगाला खोटं बोलणं हाच धर्म ठरणार आहे. देव धर्मराजापाशी त्याच्याही आधी आले द्रोणाचार्य येण्यापूर्वीच आणि सांगितलं की द्रोणाचार्य येत आहेत तुमच्याकडे. म्हणले बर ठीक आहे, ते तुम्हाला विचारणार आहेत. म्हणले काय, अश्वत्थामा मेला आहे हे खरं का खोटं हे तुम्हाला विचारणार आहेत. बर, मग तुम्ही काय सांगणार? जे खरं आहे ते सांगणार. मग जे खरं आहे ते तुम्ही सांगणार हे माहीत आहे म्हणूनच तुमच्याकडे मी आधी आलोय. म्हणजे सांगू नका तसं. अश्वत्थामा मेला हे खरं आहे म्हणून सांगा. मी तसं सांगणार नाही. जे खरं आहे, जी वस्तुस्थिती आहे, जे सत्य आहे तेच मी बोलणार आहे. देवाने विचार केला, काय करावं म्हणले. अहो असं चालणार नाही. मी सांगतो ते या प्रसंगाला हे बोलणंच पाहिजे, मी सांगतो तेच तुम्ही बोललं पाहिजे. नाही, मी सत्याला यत्किंचितही ढळणार नाही. देवाने सांगितलं ठीक आहे धर्मराजा, तुम्हाला खोटं बोलायचं नाही ना? नाही बोलणार. खोटं बोलू नका पण खरंही सांगू नका. हा कसला प्रकार आहे म्हणली. हे कलियुगात पुढारी जन्माला येतील तेव्हा तुम्हाला कळेल म्हणली. खोटंही बोलायचं नाही आणि खरंही सांगायचं नाही, हा तिसराच प्रकार. देवानी सल्ला नाही म्हणले, मी खोटं बोलणार नाही. द्रोणाचार्य आले आणि धर्मराजाला विचारलं, धर्मराजा अरे युद्धभूमीवर बातमी पसरली आहे, अश्वत्थामा मरण पावलेला आहे, खरं आहे का? धर्मराजाने सांगितलं अश्वत्थामा मेला आहे हे खरं आहे, पण नरोवा कुंजरोवा. पण पुढचं बोलणंच त्यांच्या कानावर जाऊ दिलं नाही. अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला का अश्वत्थामा नावाचा मनुष्य मेला हे मात्र मी जाणत नाही. हे त्यांचं पुढचं बोलणंच देवाने ऐकू दिलं नाही. असा तो प्रकार घडलेला आहे. तात्पर्य मला असं सांगायचं आहे की देवाने जरी खोटं बोलायला सांगितलं तरी ज्यांनी सत्याला सोडलं नाही, पण तेवढ्या अर्धसत्याचा परिणाम असा झाला, असत्य त्या मुखा वदविले धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. स्वर्गारोहणाच्या वेळेला धर्मराजा जेव्हा सदेह अशा प्रकारचे स्वर्गामध्ये प्रवेश करते झाले तेव्हा त्यांच्या पायाचा अंगठा गळून पडला. तो एवढ्या कारणाने. इथं तेवढा
अशा प्रकारचा तो डाग लागला. तात्पर्य असं आहे की असे सत्याचरणी महात्म्य आपल्या या भूमीमध्ये झालेले आहेत. तुम्ही म्हणाल हे अगदी पुराणातल्या गोष्टी तुम्ही सांगायला लागलात, महाभारतातल्या गोष्टी सांगता आहात. सत्याच्या योगाने आता काही अशा प्रकारची गोष्ट घडलेलं काही तुम्हाला उदाहरण आहे ना? फार नाही. गेल्या शतकातले 20व्या शतकात असा महात्मा झाला की ज्याने आपल्या सत्याच्या बळावर सत्याच्या आग्रहाने 200 वर्षाच्या साम्राज्यवादाला सुरुंग लावला, सत्ता उलथून टाकली. असा हा सत्याचरणी असणारा. त्याने आपलं चरित्र लिहिताना माझे सत्याचे प्रयोग असंच म्हटलेले. या महात्म्याने आयुष्यभर सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सत्य हेच ईश्वराचं स्वरूप त्याने जाणलेलं आहे. असे सत्याचरणी आजही आहेत. तुकोबराय सांगतात की तुम्हाला भगवत प्राप्ती करायची ना, देव समजून घ्यायचा आहे ना, सत्य हेच ईश्वराचं स्वरूप आहे. शास्त्रानेही सांगितलं, वेदानेही सांगितलं, उपनिषदानेही सांगितलं आणि संत महात्मेही सांगतात. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात सत्यम एव जयते. अशा प्रकारे सत्यम चर कितीतरी वचने आहेत अशा प्रकारची की जी सत्याला अनुसरून आपल्याला अशा प्रकारचे सांगणारे आहेत. महाराज म्हणतात तुम्हाला देव कळून घ्यायचा आहे ना, खरे बोले तरी हरे बोले तरी खरे बोले तरी हरे बोले तरी स्वरूप आहे. ब्रह्मवस्तूचं वर्णन करत असताना शब्दाच्या कक्षेत ते येतच नाही, शब्दाच्याही पलीकडे. पण कमीत कमी अशा प्रकारची अर्थहानी होईल अशा पद्धतीने जर त्याचं वर्णनच करायचं झालं, शब्दानेच करायचं झालं, तर त्याचं पहिलं स्वरूप सांगितलेलं आहे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. वचन आहे तेव्हा सत्य हे भगवंताचं स्वरूप आहे. असं सत्याचरण म्हणजे लटकेपणा नाही, जिथं खोटेपणा नाही. संत महात्मे अवतीर्ण झाले आणि सत्याची कास बाळगू लागले. लटके वचन नाही नाही आणि तेही उदासीन. पुष्कळ काही याच्यावर सांगता येईल. या एकेका प्रमाणावरच एक एक कीर्तन करण्याचा हा विषय. पण मी थोडस संक्षेपाने या सगळ्या गोष्टी आपल्या पुढे मांडतो आहे. देहाच्या बाबतीत उदास असणं म्हणजे काय? देहाच्या बाबतीत उदास असणं म्हणजे देहाचा मोह न बाळगणं. बस मी देह ही अनुभूती सोडून अशा प्रकारचं राहणं, देहावरचं ममत्व बाजूला सारणं म्हणजे देहाच्या बाबतीत उदास राहणं असा त्याचा अर्थ आहे. महाराजांनी इतरत्रही काही भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत, भगवंतानेही सांगितलेली आहेत. तुकोबरायाने भक्ताच्या लक्षणाने पहिलं लक्षण जर कोणतं सांगितलं असेल तर जे भक्त देहावर उदास असतात. भक्त आई से बोला भक्त से जाना दे दे उदास. उदास भक्त से जाना दे दे उदास. गेले आता पांज गेले आशा पास निवारोणी. गेले आशा पास निवारो. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय
उदासीनपणा असं हे लक्षण त्याचं सांगतात. म्हणून देहाच्या बाबतीत उदास असणं म्हणजे त्याचा मोह न बाळगणं. याची एकच ओवी माऊलीची सांगतो आणि हा विषय इथे मी पुढे सरकतो. जो या देहाची वरी उदासायसिया परी उखिता जायचा बिढारी बैसविला आहे. अशा पद्धतीने दुसऱ्याची वस्तू तात्पुरत्या स्वरूपात जेव्हा सांभाळण्याकरता दिली जाते तेव्हा त्या वस्तूच्या बद्दल जसा मोह आपल्या ठिकाणी नसतो तसं हा देह सुद्धा आपला नाहीये. देह तव पाचाचे झाले पुष्कळ पुष्कळ सांगता येईल अशा रीतीने. देह हे काळाची तात्पर्य असं आहे की हा देह आपला नाहीच, आपली त्याच्यावर सत्ता नाहीच. पण अशा पद्धतीने या देहाचा जो ममत्व बाळगून आपण बसलो आहे त्याच्या बाबतीत उदास असणं, त्याचा मोह न ठेवणं म्हणजे त्याच्या ठिकाणी उदासीनता असणं. या न्यायाने संत महात्मे या जगतामध्ये राहतात आणि त्यांचं बोलणं अत्यंत मधुर अशा प्रकारचं आहे. मधुर आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी बोलणं कसं असावं आणि बोलणं कसं नसावं या दोन्ही गोष्टी सांगितल्या. कसं असावं हे थोडक्यात सांगितलं, पण कसं नसावं याची 10 लक्षणं सांगितलेली. साचा निमवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची असं बोलणं. पण नसावं कसं हे सांगण्याकरता मात्र माऊली विरोधवाद बळू प्राणी ताप ढाळू उपहास छळू वर्मस्पर्शी आटुवेग विंदान आशा तृष्णा प्रतारिण हे संन्यासिली अवगुण जिया वाचा. हे दोष आहेत, बोलण्याचे दोष आहेत. आणि बोलणं हे माणसाची वृत्ती दर्शवणार असतं. तुम्ही कसं बोलता याच्यावर तुम्ही कसे आहात हे अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. म्हणून अंतकरण प्रकट करणं बोलणं हा एक त्याचा महत्वाचा एक भाग आहे. बोलण्यातून या सगळ्या गोष्टी होतात. संत महात्म्यांचं बोलणं अत्यंत मधुर आहे. मनाच्या ठिकाणी स्थिरता, शांती, प्रसन्नता आणि सुख उत्पन्न करणारं अशा प्रकारचं त्यांचं बोलणं असतं. अमृता समान आहे. आली मुघा वाडे अमृत वचने आली मुखा वाटे 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 अमृत वचने अमृत वचने ओठी. अत्यंत मधुर ज्यांचं बोलणं आहे. आली मुखावाटे अमृत वचने मधुर बोलणं आहे. आणि शेवटचं लक्षण या महात्म्यांचं तुकोबऱ्या सांगतात की तुका म्हणे वाव पोटी. ज्यांचं अंतःकरण अत्यंत क्षमाशील आहे. क्षमाशील आहे. किती क्षमा आहे. सर्व संत महात्म्यांच्या चरित्राचा जर तुम्ही अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी अवलोकन केलं तर तुमच्या सहज गोष्ट लक्षात येईल की किती संतांचं अंतःकरण अत्यंत क्षमाशील आहे. त्यांच्या चरित्रातील अनेक प्रसंगावरून आपल्या लक्षात येईल. नाथ महाराजांचं चरित्र असू द्या, नामदेवरायाचं चरित्र असू द्या, तुकोबरायांचं चरित्र असू द्या, ज्ञानोबरायांचं चरित्र असू द्या, चोखोबरायांचं चरित्र असू द्या, गुरुबकाकांचं चरित्र असू द्या. याची यावत संत महात्म्यांच्या चरित्रामधून आपल्याला ही गोष्ट सहज ध्यानात येते की त्यांना कोणाचाही अशा प्रकारचा द्वेष मत्सर वाटला नाही. उलट जे त्यांचा ज्यांनी केला त्यांनाही त्यांनी अंगीकार केलेला आहे, त्यांनाही त्यांनी जवळ केलेला आहे. किंबहुना महाराजांचे उद्गार तर असे आहेत की माझ्या डोळ्यापुढे जे जे येतात त्यांच्यामध्ये मला माझंच प्रतिबिंब दिसतं, माझंच रूप त्यांच्यामध्ये मला अशा प्रकारचं प्रकट झालं असतं. त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये मला भेदच वाटत नाही. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे.
अशा अनुभूतीवर संत महात्मे गेलेले असल्या कारणामुळे त्यांचं अंतःकरण अत्यंत क्षमाशील आहे. अशा या लक्षणाने युक्त असणारे हे संत महात्मे या मृत्यूलोकामध्ये यावत कालापर्यंत राहतात. तेव्हा अशा वर्तनातून, अशा बोलण्यातून अशा प्रकारचं त्यांचं राहणं असतं आणि त्यांचं वर्णन तुकोबऱ्या लक्षणाने या अभंगातून करून त्यांच्याकरता उद्गार करतात. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी इथे उपकारासाठी आले घर या वैकुंठी. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. देते ज्ञानेश्वर माऊली. नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.